मस्त पौष्टिक दुधी भोपळ्याची भाजी आपण बनवली आहे। एक कवळा दुधी भोपळा घेऊन त्यावरील साल काढून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बारीक फोडी करून घ्यायच्या। आता कढईमध्ये 4 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या, पाव चमचा हिंग पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्यायचे। आता चिरलेला दुधी घालून 3 ते 4 मिनिटे चांगला परतून घ्यायचा। पाव चमचा हळद पूड, 1.5 चमचा मसाला तिखट, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालून मिक्स करायचे। भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून भाजी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायची। भाजी आपली छान शिजली आहे। वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 5 मिनिटांनी भाजी सर्व करायची। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक व शेअर करा। अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपी बघायला आवडत असतील तर चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा।